वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे जाळीदार मिश्र डाळीचे आप्पे आणि खायला तर एकदम पौष्टिक. चला तर मग लगेचच बनवूया. नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मिश्र डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आप्पे बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतले. आता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. पोहे आपल्याला जाड घ्यायचे आहेत, पातळ पोहे घ्यायचे नाही आहेत. आता त्याच वाटीने पाऊण वाटी चणा डाळ घेऊया. अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे. पाव वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. अर्धा चमचा मेथी दाणे. आता हे सगळं आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा 2-3 वेळा पाण्याने मी ह्यांना स्वच्छ धुवून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 2 तांबे पाणी घातलं. ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्यांना 10 ते 12 तास भिजत ठेवायचं आहे. आता मी ह्यांना रात्रभर भिजत ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत. हाताने अगदी सहज तुटल्या जात आहेत. एवढ्या छान भिजलेल्या आहेत बघा. लगेचच वाटून घेऊया. इथे मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेले डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहेत. जेवढे बसतील तेवढे घालून घेऊया. थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही बघा. आता ह्यांना मिक्सरमधून जाडसर दळून घेऊया. हे बघा इथे आपण असं मिक्सरमधून जाडसर दळून घेतलं. आता इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेते. आता उरलेले डाळ तांदूळ अशाच प्रकारे दळून घेऊया. हे बघा सगळे डाळ तांदूळ दळून झाले. आता हे तयार झालेलं पीठ आहे ते आपल्याला असं 2 ते 3 मिनिट चमच्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे बघा मी 2-3 मिनिट ह्याला चांगलं फेटून घेतलं आहे. पीठ असं चांगलं फेटलं ना की तो हलका फुलका होतो आणि मग चांगला फुगून वर येतो. आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 तासासाठी ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे. मी बघा ह्याच्यावरचं आधीच झाकण काढून ठेवलं कारण पीठ एवढं फुगलेलं की बघा पातेल्याच्या खाली पडलं होतं. आता मी ह्याच्यातलं अर्धं पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता बघा पिठाला मस्त जाळी आली आहे आणि असा हलका फुलका झालेला आहे. आणि पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये घालायला नको आहे बघा. पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी बरोबर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी सगळ्या पिठाचे आप्पे बनवणार आहे म्हणून मी डायरेक्ट सगळ्या पिठामध्ये मीठ घातलं. तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढ्यामध्येच मीठ घालून घ्या. आता गॅसवर बघा आप्पे पात्र ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आता इथे मी ह्या पळीने तेल घालते. तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रशने तेल लावलं तरीसुद्धा चालेल. हे बघा सगळ्या ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं. आता थोडं भांडं गरम करून घेऊया. हे बघा आता हे आप्पे पात्र चांगलं गरम झालं आहे. आता पहिले आपण कडेने असं मिश्रण घालून घेऊया. गॅसची आच अशी कडेपर्यंत पोचत नाही बघा. म्हणून तर आपल्याला पहिलं मिश्रण कडेला घालून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला मधल्या भागामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर ह्याला 2 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे. 2 मिनटं झालेली आहेत. ह्याच्यावरचं झाकण काढूया. आता वरून ह्यांना थोडंसं तेल लावून घेऊया. हे बघा असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते पटकन पलटले जातील. हे बघा सगळ्या ह्यांना तेल लावून झालं. आता चमच्याने आपल्याला ह्यांना पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा पहिले मधले करूया नाहीतर ते जास्तच करपले जातील. ह्यांना बघा मस्त हलकासा तांबूस रंग आलेला आहे. आता कडेची पलटी करून घेऊया. कडेचे सुद्धा थोडे थोडे बघा मस्त तांबूस रंगावर भाजून झालेले आहेत. आता सगळे आप्पे आपण अशाच प्रकारे पलटी करून घेतो आहे. आता ह्यांना परत आपल्याला मंद ते मध्यम आचेवर 2 मिनिट चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे.
हे बघा 2 मिनटं झालेली आहेत आणि दोन्ही बाजूने आप्पे चांगले भाजले गेलेले आहेत. पहिले मधले आपण आप्पे काढून घेऊया. आता साईडला जे थोडे पांढरट आहेत ते आपण मधल्या भागामध्ये घालून घेऊया. आता हे बाकीचे सगळे आप्पे काढून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या पिठाचे सगळे आप्पे असेच बनवून घेऊया. बघा आप्पे पात्रातून सगळे आप्पे काढून घेतले. उरलेल्या पिठाचे असेच बनवूया. सगळे आप्पे आपले बनवून झाले आणि बघा तुम्हाला एक मी फोडून दाखवते. बघितलंत ना, आतून मस्त मऊ झालेले आहेत. जाळीसुद्धा छान आलेली आहे बघा. तुम्हीसुद्धा असे मिश्र डाळीचे आप्पे एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. आणि हो, सानिकाज किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.